स्वामी समर्थ। तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। ज्या ताईंना यूट्यूबमध्ये यायचं आहे, नवीन चॅनल चालू करायचं आहे, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे। व्हिडिओ पूर्णपणे बघा, स्किप करू नका, कारण व्हिडिओमध्ये सगळी माहिती तुम्हाला सांगितलेली असते आणि तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघत नाही, त्यामुळे तर तुम्हाला बरेच प्रॉब्लेम येत असतात। तर नवीन चॅनल चालू केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला लागतो तो ईमेल आयडी। ईमेल आयडी हा स्वतःचा असावा आणि नवीन असावा। यानंतर यूट्यूब चॅनलच्या महत्त्वाच्या 10 सेटिंग, या 10 सेटिंग केल्याशिवाय तुमचा चॅनल पुढे जात नाही, तुमच्या चॅनलला व्ह्यूज येत नाहीत। यानंतर लागतं ते तुमच्या चॅनलची मेन कॅटेगरी, कारण बऱ्याच ताईंनी अजून कॅटेगरी काय आहे चॅनलची हेच माहीत नाही। मग तुमचा चॅनल कसा पुढे जाणार, यूट्यूबला कसं समजणार तुमचा चॅनल कोणत्या कॅटेगरीतला आहे। तुम्हाला ज्या विषयात जास्त आवड आहे, जो विषय तुम्ही छानपैकी आवडीने व्यवस्थित त्यावर व्हिडिओ बनवू शकता ना, तेच विषय तुम्ही यूट्यूबवर निवडा। आपलं काय होतं, आपण बघतो आजूबाजूचे व्हिडिओ बघतो, बाबा त्यांना या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आलेत, यांना या व्हिडिओला व्ह्यूज जास्त आलेत, मग मी सुद्धा तेच व्हिडिओ बनवते। अजिबात असं करू नका। तुम्ही दुसऱ्यांना जर कॉपी करून यूट्यूबमध्ये येत असाल ना, तर कधीच पुढे जाणार नाही। प्रत्येकाचे विषय वेगळे असतात, प्रत्येकाचं स्ट्रगल वेगळे असतात, प्रत्येकाचं रीच वेगळी मिळालेली असते यूट्यूबकडून। त्याला मिळाली म्हणून आपल्याला मिळेल असं नाही ना। त्यामुळे जो तुम्हाला विषय आवडतो, ज्या विषयी तुम्ही जास्तीत जास्त बोलू शकतो ना, त्याच विषयाचे तुम्ही व्हिडिओ बनवा आणि चॅनल चालू करायच्या आधी कमीत कमी 10 ते 15 व्हिडिओ बनवून तयार ठेवा। यामुळे तुम्हाला पुढे जाऊन अजिबात प्रॉब्लेम येणार नाही, कारण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओतून समजेल बाबा तुम्ही कसं बोलताय, लोकांपर्यंत तुम्ही जे तुम्हाला पोहोचवायचे ते व्यवस्थित पोहोचवताय का नाही। आणि व्हिडिओ व्हायरल होण्यामागे थंबनेल हे सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट आपलं काम करत असतं। म्हणजे थंबनेल बघूनच तुमचे व्हिडिओ अर्धे तर व्हायरल होत असतात, ठीक आहे। थंबनेल आणि टायटल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्यासोबत थंबनेल टायटल जरी चांगलं असलं तरी त्यासोबत व्हिडिओमधला कंटेंटसुद्धा महत्त्वाचा आहे, तरच लोक तुमच्या व्हिडिओवर टिकून राहणार आहेत। जर तुम्ही थंबनेलच अट्रॅक्टिव्ह दिले आणि व्हिडिओमध्ये काहीही सांगितले तर लोक कशी टिकून राहणार। जेवढी लोक एंगेज होतील तुमच्या व्हिडिओमध्ये, तेवढं यूट्यूब तुम्हाला पुढे व्हायरल करत असतं। त्यामुळे लोकांना ना आपल्या व्हिडिओमध्ये टिकवून ठेवण्याचं सुद्धा काम करायचं आहे। तुम्ही याचे त्याचे व्हिडिओ बघून जर यूट्यूबवर येत असाल ना, तर आत्ताच थांबवा। या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर शिकून घ्या, तरच यूट्यूबमध्ये सक्सेस व्हाल। नाही तर आज हजारो चॅनल मी बघते, काही या गोष्टीतलं त्यांना काही माहीतच नाही, फक्त व्ह्यूजसाठी धडपडत आहेत। आपल्याला फक्त व्ह्यूज नाहीत घ्यायच्या, वॉच टाईम नाही घ्यायचा, तर आपल्याला पुढे जाऊन कमाईसुद्धा करायची। तुमच्या हेच मेन लक्षात येत नाहीत। फक्त आपण 10वीमध्ये पास व्हायचं एवढंच आपलं उद्दिष्ट नव्हतं, तर त्यामधून 10वीमधून चांगली मार्क पाडून कुठेतरी पुढे पण आपल्याला लेवलला जायचं होतं। पण आपण नेहमी काय विचार केला, फक्त 10वीत पास कसं व्हायचं एवढाच विचार केला आणि तिथंच थांबलो। पण ज्यांनी प्रॉपर अभ्यास केला ते आज टॉपला गेले। अगदी यूट्यूबचं पण तसंच आहे, तुम्ही प्रॉपर अभ्यास करा तरच यूट्यूबमध्ये सक्सेस व्हाल। फक्त आता मी बघते ना, सगळ्यांचं एकच टार्गेट, ताई व्ह्यूज येत नाही, ती वॉच टाईम वाढत नाही। तुम्ही यूट्यूबचा प्रॉपर अभ्यासच केला नाही तर तुम्हाला कसं पुढे जाता येईल। ठीक आहे, तुम्ही चॅनल नवीन चालू करताय, अजिबात प्रमोट करायचा नाही, कुठलाच व्हिडिओ प्रमोट करायचा नाही। कारण व्हिडिओ प्रमोट करून तुमचा जर चॅनल पुढे म्हणजे व्हिडिओ पुढे जात असते किंवा चॅनल सक्सेस होत असते, तर सगळ्यांनी व्हिडिओ प्रमोट केले असते। प्रमोट केलेल्या व्हिडिओचं वॉच टाईम आपल्याला मिळत नाही, मग काय प्रमोट करून उपयोग आहे। यामुळे प्लीज प्रमोट तर कुणी करू नका। आणि आपण व्हिडिओ म्हणजे चॅनल चालू केलं आहे ना, ते आपल्या अजिबात इतर म्हणजे नातेवाईक असू द्या, मित्रमैत्रिणी असू द्या किंवा कोणतेही रिलेटिव्ह असू द्या, तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे नंबर आहेत स्टेटसला तर अजिबात ठेवून सांगायचं नाही। लोकांना, आपल्या जवळच्या लोकांना आपले व्हिडिओ बघण्यात कोणालाच इंटरेस्ट नसतो। खरंच आता एवढं वाईट वाटतं की तुमच्या सगळ्यांपर्यंत काही ना काहीतरी, प्रत्येक यूट्यूबर कसं जास्त व्ह्यूज मिळवण्यासाठी लोकांना काही ना काहीतरी सांगत आहे आणि आपण ना त्याप्रमाणे जातो, बाबा चला आपण पण करायला जातो। आता बऱ्याच जणांनी सांगितलं व्हिडिओ प्रमोट करा, बऱ्याच ताईंनी व्हिडिओ प्रमोट केले, त्यांचं काय नुकसान झालं, नंतर मेसेज आला ताईंचा की नाही ताई व्हिडिओ प्रमोट करून खूप प्रॉब्लेम झाला। मग असं असतं ना, त्यामुळे मी प्रत्येक वेळी पहिल्यापासून सांगत आले, जे काही करायचं आहे ना ते तुम्ही स्वतःच्या हिमतीवर करा। अजिबात कुणाची तुम्ही हे करू नका, कमी वेळेत जास्त व्ह्यूज कशा मिळतील याकडे अजिबात तुम्ही लक्ष देऊ नका। यूट्यूब असं प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला थोडा वेळ लागेल समजायला,
तुम्ही स्वतः जर समजून घेतला ना तर तुम्हाला कुणाचा हात धरायची पण गरज पडणार नाही. अक्षरशः माझं सुद्धा तुम्हाला माझ्याकडे सुद्धा यायची गरज पडणार नाही किंवा दुसऱ्या कोणत्या यूट्यूबरांच्याकडे जायची गरज पडणार नाही. एवढं यूट्यूब सोपं आहे. फक्त तुम्ही व्यवस्थित म्हणजे समजून घेतलेलं नाही आहे. आणि डेली नाही जमलं ना एक दिवस आड करून व्हिडिओ टाकायचं. सुरुवातीचे पहिले 2 ते 3 महिने ना आपल्याला आपला चॅनल यूट्यूबच्या अल्गोरिथममध्ये खूप बसवणं गरजेचं असतं. आणि नेमकं ना आपण हेच करत नाही. 1 दिवसांनी व्हिडिओ टाकतो, नंतर गायब होतो, 8 दिवसांनी टाकतो, नंतर गायब होतो, 15 दिवसांनी टाकतो. मग यूट्यूबच्या अल्गोरिथममध्ये आपला चॅनल कसा बरं बसेल? मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली की तुमचं टायमिंग फिक्स ठेवा. असं नको कधी 1 दिवस 9ला टाकला, 1 दिवस 12ला टाकला, 1 दिवस 4ला टाकला. अजिबात असं करायचं नाही. कमीत कमी 6 तास तरी आधी अपलोड करून व्यवस्थित सगळे टॅग हॅशटॅग असतील, टायटल, डिस्क्रिप्शन, थंबनेल सगळं व्यवस्थित लावून कमीत कमी 6 तास तरी व्हिडिओ आधीच अपलोड करून ठेवायचा असतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करता. मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते. 2 ते 3 महिने आता बऱ्याच ताई आहेत की 2-2, 3-3 महिन्यात चॅनल मॉनिटाईज झालेत. का झालेत? का तर त्यांनी तेवढा प्रॉपर अभ्यास केला ना. मग आपण का मागं पडलो? आपण प्रॉपर अभ्यासच केला नाही ना. म्हणून तर मी सुद्धा माझे प्रत्येक व्हिडिओ वेळेवरच टाकलेला आहे. ज्यावेळेला आपला व्हिडिओ म्हणजे 1 दिवस आड करून असू द्या किंवा 2 दिवसांनी असू द्या, ज्यावेळेला वेळेवर पडतो त्यावेळेला यूट्यूबला असं वाटतं की ह्यांचे व्हिडिओ वेळेवर आहेत आणि यूट्यूबचा अल्गोरिथमसुद्धा उठायला म्हणजे उठतो आणि यूट्यूब आपला त्यातील एक ना एक तरी व्हिडिओ व्हायरल करतो आणि ते लोकांपर्यंत पोहोचवतो. त्यामुळं ना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ही सुद्धा गोष्ट जाणून घ्या. तुम्ही नवीन आहात ना, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती नाहीत. आज तरी ताई आहेत की त्यांचं फक्त एकच टार्गेट आहे, व्ह्यूज कशा मिळवायच्या आणि वॉच टाईम कसं वाढवायचं आहे. ठीक आहे. तुम्ही आणि दुसरं अजून एक तुम्हाला सांगायचं होतं, एक तर शॉर्ट्स किंवा लॉंग यावर तुम्ही दोन्हीतलं एक निवडा. मी कितीतरी व्हिडिओतून सांगितले. आज कितीतरी ताईंनी शॉर्ट्स व्हिडिओ टाकून सबस्क्रायबर मिळवलेले आहेत, पण लॉंग व्हिडिओंच्याकडे त्यांच्या वॉच टाईम पूर्ण झाला नाही, त्यामुळे चॅनल मॉनिटाईज झालेले नाहीत. 1-1, 2-2 वर्ष काम करायचं चाललंय. कसं झालंय? तुम्ही थोडेफार व्हिडिओ बघता टेकचे कुणाचे ना कुणाचे तरी आणि तुमच्या मनात एक कॉन्फिडन्स येतो. तुम्ही त्या जोशने त्या तयारीने परत व्हिडिओ बनवता आणि परत गॅप ठेवता. परत व्हिडिओवर काम करत नाही. परत म्हणजे कसं झालं, आपल्या मनाला येईल तेव्हा व्हिडिओ टाकायचे, मनाला येईल तेव्हा गॅप ठेवायचा, असं अजिबात चालत नाही. त्यामुळे नवीन असाल आणि यूट्यूबमध्ये यायचा प्रयत्न करत असाल ना तर या सगळ्या गोष्टी समजून घ्या. जर तुम्हाला नुकतीच म्हणजे व्हिडिओ टाकायचा आहे, त्यातून काहीच बेनिफिट जर मिळवायचं नसेल ना तर तुम्ही यूट्यूबवर येऊ शकता आणि बाकी म्हणजे टाईमपास करू शकता. पण जर खरंच यूट्यूबमध्ये सक्सेस व्हायचं असेल ना तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचा ईमेल ID हा स्वतःचा पाहिजे. नंतर महत्त्वाच्या 10 सेटिंग करायच्या. यानंतर यूट्यूब व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं, अपलोड कसा करायचा, व्हिडिओला थंबनेल कसं द्यायचं, टायटल, हॅशटॅग या सगळ्या गोष्टी प्रॉपर शिकून घ्यायच्या तरच यूट्यूबमध्ये यायचं. अन्यथा येऊच नका. कारण मग तुम्हाला 1 वर्ष मेहनत करावी लागेल आणि ती मेहनत करायची तुमची तयारी असेल ना तर तुम्ही बिनधास्त यूट्यूबमध्ये या. कारण मी नवीन ताईंना हेच सांगत असते, तुम्ही जरी दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून जर यूट्यूबवर येत असला ना तर आत्ताच इथेच थांबा. कारण प्रत्येक गोष्टीला अभ्यास केल्याशिवाय यश मिळत नाही आणि हे आपल्याला माहिती नसतं. आपल्याला फक्त ना म्हणजे दुसरे सक्सेस झालेले दिसतात, पण त्या पाठीमागे त्यांनी किती मेहनत केलेली असते ना हे आपल्याला दिसत नाही आणि कोणी सांगायला सुद्धा मागत नाही. त्यामुळे प्लीज ताईंनो, तुम्हाला यूट्यूबमध्ये यायचं असेल ना या सगळ्या गोष्टी व्यवस्थितच शिकून घ्या. व्हिडिओ कोणत्या टायमिंगला अपलोड केला पाहिजे, नंतर तुम्ही लोकांशी कनेक्टसुद्धा राहिलं पाहिजे. फक्त व्हिडिओ अपलोड केला आणि सोडून दिलं असं अजिबात नाही. त्या व्हिडिओला ज्या कमेंट्स येतात त्यांना प्रत्येकाला रिप्लाय देणं गरजेचं असतं. लोकांना आपल्या व्हिडिओतून काय आवडतंय ते सुद्धा देणं गरजेचं असतं. भले आपल्याला नाही ना पटलं तरी ते लोकांना सांगणं गरजेचं असतं. का तर लोक आपला व्हिडिओ बघून आपल्याला सबस्क्राईब केलेले असतं, आपल्यापर्यंत आलेले असतात, आपले ते व्हिडिओ बघत असतात. मग त्यांना अजून काहीतरी आपल्याकडून चांगलं पाहिजे असतं म्हणून तर ते व्हिडिओ बघतात ना. त्यामुळे या सगळ्या गोष्टी म्हणजे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे प्लीज ताईंनो, जर यूट्यूबमध्ये आला असाल किंवा अजूनही तुमचा चॅनल सक्सेस झाला नसेल ना तर या सगळ्या गोष्टींचा प्रॉपर अभ्यास करा. कारण आजही बऱ्याच ताईंचे टायटल व्यवस्थित नाही आहेत, थंबनेल व्यवस्थित नाही आहेत, व्हिडिओचं टायमिंग व्यवस्थित नाही आहे, कधीतरी व्हिडिओ टाकतायत. त्या ताईंना मी तर म्हणजे स्पष्ट सांगते, तुम्ही इथंच थांबलेलं बरं. बघा, थोडा वेळ लागू द्या, काही हरकत नाही आहे. थोडा वेळ लागू द्या, काही हरकत नाही आहे. आपण हळूहळू पुढं जाऊ, पण प्रॉपर सगळं शिकवून जाऊ.
आता मला हे माहिती आहे की लगेच आपण सगळ्या गोष्टी शिकत नाही, पण थोडं थोडं तुम्ही स्वतः पण शिका ना. ॲटलिस्ट थंबनेल तरी व्यवस्थित द्यायचा प्रयत्न करा. आणि व्हिडिओमधून काय आपण व्हिडिओ आपल्या स्वतःसाठी बनवू नका, लोकांच्यासाठी बनवा. आणि ठीक आहे, तुमच्या आवडीचा काय विषय आहे ना तो तुम्ही व्यवस्थित मांडायचा प्रयत्न करा. आपोआप लोकांना हे बघा, मला काय आवडतं हे जर मी व्यवस्थित लोकांना सांगायचा प्रयत्न केला ना, 1000मधील 100 लोकांना तरी मी सांगितलेला टॉपिक आवडेल ना, असा विचार करून यूट्यूबमध्ये या.